ही दृश्य आहेत ठाण्यातली, गिरगावातली ही दृश्य आहेत डोंबिवलीची। तर सर्वत्र उत्साहाचं वातावरण। कुठं बाईक रॅलीला सुरुवात झाली आहे। बुलेट राण्या या बाईक रॅलीवर स्वार झालेल्या आहेत। अगदी वयोवृद्धांपासून लहानांपर्यंत सगळ्यांचाच उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे। मराठी कलाकार मंडळी देखील या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत। तिघी चित्रपटातली ही टीम सुद्धा आता आपण पाहिली। या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनय केलेल्या सोनाली, नेहा पेंडसे या देखील या शोभायात्रेत सहभागी झाल्याची ही दृश्य। तर ढोल ताशांचा गजर आता होण्यास सुरुवात झाली आहे आणि यशाची, मांगल्याची ही गुढी उंचावत हिंदू नववर्षाचं सर्वत्र दणक्यात स्वागत होत आहे। आजच्याच दिवशी दोन खरं तर आख्यायिका मानल्या जातात। एक तर ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली तो हाच दिवस, आणि ज्या दिवशी प्रभू श्रीराम हे 14 वर्ष वनवास भोगून पुन्हा एकदा आपल्या मायदेशी परतले तो हाच दिवस। आणि त्या निमित्तानं ही आनंदाची गुढी उंचावत प्रभू श्रीरामांचं स्वागत करण्यात आलं। मांगल्याचं हे देणं म्हणून या गुढीकडे पाहिलं जातं। हा एक सण नाही आहे, हा सोहळा आहे, हे चैतन्य आहे आणि याच करता सर्वत्र नववर्षाचं हे स्वागत होत आहे। जिंकलेल्या क्षणांची साक्ष देणारी ही दारासमोर उभारलेली उंच गुढी बरंच काही सांगू पाहते। आयुष्यात कडुलिंबासारखा कटुपणा येत असतो, पण त्याला मात्र या भरजरी अशा नक्षीदार असलेल्या साडीच्या जरीनं हे रंगवून टाकायचं असतं। आणि गोडवा हा प्रत्येक संकटाला देत साखरेच्या माळेप्रमाणे यशाची कीर्ती, यश, प्रयत्न आणि धैर्य या जिद्दीनं, या प्रयत्नानं ही यशाची गुढी आयुष्यात उंचावायची असते, हेच सांगू पाहणारा हा गुढीपाडवा। आणि त्या निमित्तानं राज्यभर गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचं सर्वत्र स्वागत होत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्यातल्या या शोभायात्रेत सहभागी झालेले होते। तिथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात उत्साहात सहभागी झालेले होते, तर देवेंद्र फडणवीस नागपूर होमटाऊन या ठिकाणी उत्साहात सहभागी झालेले होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये मांगल्याच्या गुढीचं पूजन करण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।